आमचे मित्र अमोलभाऊ नजरधने यांनी पुरुषांचं दुःख शब्दांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे। बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय की अनेक न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या ह्या घटना घडताना आपल्याला दिसत आहे। त्याच अनुषंगाने आमच्या मित्रांनी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। त्या ओळी मी तुमच्या समोर मांडतो। तर त्याचं शीर्षक आहे मुख्या वेदना। मुख्या वेदना। मनात सलतं काळजात जळतं, पुरुषाचं दुःख कुणाला कळतं? पुरुषाचं दुःख कुणाला कळतं? जिच्यासाठी प्रेमानं संसार फुलवला, जिच्यासाठी प्रेमानं संसार फुलवला, तिच्याच हातांनी जीवनाचा दीप विझवला, तिच्याच हातांनी जीवनाचा दीप विझवला। शब्दांच्या जखमा, शब्दांच्या जखमा, अपमानांचं ओझं, शब्दांच्या जखमा, अपमानांचं ओझं ओळखणार कोण? मुख्या मनाच्या व्यथा, मुख्या मनाच्या व्यथा आणि यातना सांगणार का हो कोण? शारीरिक त्रास, शारीरिक त्रास, मानसिक छळ, पुरुषांचीही मनात होत असते वेदनांचा घोळ। जगाला दिसतं स्त्रीचं दुःख, जगाला दिसतं स्त्रीचं दुःख, पुरुषांचं का होतं का हो मग अस्पष्ट दुःख? आत्महत्येचा मार्ग घेतो कुणी, आत्महत्येचा मार्ग घेतो कुणी, तर जगण्याची आस गमावतो कुणी? मुक्त होऊया अन्यायाच्या छायेतून, मुक्त होऊया या अन्यायाच्या छायेतून, समानतेच्या उजेडात पुन्हा येऊन न्यायाला आवाज द्यायला शिकू, न्यायाला आवाज द्यायला शिकू। पुरुषांच्या हक्कासाठी आज आपण उभे राहायला शिकू। सर्वांना मिळू दे, सर्वांना मिळू दे आनंदाचं आयुष्य, माणुसकीने सजवू आपलं भविष्य। दोष कोणाचाही असो, दोष कोणाचाही असो, न्याय मिळावा। सर्वांच्या वेदनांचा समानतेचा आधार असावा, समानतेच्या वेदनांचा सर्वांचा आधार असावा। धन्यवाद।